वसईतील माणिकपूर नाका परिसरातील फोट्यारडो इमारतीसमोरील रस्ता मृत्यूचा सापळा ठरत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. खड्ड्यांमुळे अपघाताची मालिका सुरूच असून सोमवारी संध्याकाळी आणखी एक गंभीर घटना घडली. सोमवारी सायंकाळी 64 वर्षीय प्रदीप चौधरी हे दुचाकीवरून जात असताना खडीमुळे बाईकवरून घसरून ते पडले आणि जखमी झाले. त्यांच्यावर सध्या वसईतील कार्डिनल ग्रेसेस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी ज्या ठिकाणी त्यांना मार लागला होता त्याच ठिकाणी पुन्हा दुखापत झाल्याचं समोर आलंय. दरम्यान वडिलांच्या अपघाताची माहिती देण्यासाठी आलेले त्यांचे पुत्र प्रांजल चौधरी यांचीही बाईक त्याच ठिकाणी घसरली आणि तेही पडले. सलग घडलेल्या या दोन घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून या ठिकाणी खड्ड्यांमुळे अपघात होत असतानाही प्रशासन आणि ठेकेदारांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. वाढत्या अपघातामुळे नागरिकांमध्ये पालिकाविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली असून आंदोलनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. माणिकपूर जुना पेट्रोल पंप तिथून येत असताना मध्ये रोडमध्ये पाईप पाईप टाकण्याकरता खोदलेलं आहे आणि त्याच्या बरीचशी खडी पडलेली आहे आणि त्या खडीवरनं गाडी स्लिप झाली. काल सोशल मीडियावरती बघितलं की रस्त्यावरती लोक पडली दोन आणि त्यानंतर संध्याकाळी मला माझ्या आईचा फोन आला की माझे बाबा स्वतः या इथे तिसरी व्यक्ती कालच्या दिवसात पडलेली ही इकडे पडली आणि त्यांना ऑलरेडी पायावरती एका ठिकाणी लागलेलं आहे. लेफ्ट लेगवरती त्यांच्या 2 स्क्रू आहेत टाकलेले, त्याच पायावरती परत त्यांना लागलेलं आहे आता. सो ह्या आधी ते 2 वेळा पडलेले आहेत या खड्ड्यांमुळेच, आज तिसऱ्यांदा पडले काल. सो आम्ही काय नक्की करायचं तर करायचं काय.